मॉकड्रिल, ब्लॅकआउट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काही दिशानिर्देश दिलेले आहेत. ते खालीलप्रमाणे आहे. प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा. ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यावेळी पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याच वेळी बाहेरून लाईट दिसणार नाही अशी व्यवस्था करा. ब्लॅकआउट म्हणजे काय आणि अशा वेळेस काय करावे याचे व्हिडिओ विद्यार्थी नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा. केंद्र सरकारच्या युनियन वॉरबुकचे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या. प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमावर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हँडल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा. प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर तीही तत्काळ करता येईल. त्या व्यतिरिक्त कोणत्याही महत्त्वाचा प्रस्ताव या संदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा. MMR क्षेत्रातील सर्व महापालिका बैठक घ्या. त्यांनाही ब्लॅकआउटबाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या. पोलीस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तीच्या कारवाया वाढवण्याची शक्यता पाहता अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा. सैन्याच्या तयारी संबंधित गतिविधीचे चित्रीकरण करणे आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा. सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या. अशा विविध बैठकीत सूचना, दिशानिर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.